आणि त्यांनी बॅट फर्स्ट असा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले गेले ते वॉल्सन स्पोर्ट्सला. त्यांनी क्षेत्ररक्षण सजवले गेले. स्ट्राईक वरती या टीमचे कॅप्टन स्वतः राहुल नगरकर. नॉन स्ट्राईक वरती इरफान अत्तार आणि बॉलिंग मार्क वरती एक मोठा अनुभव असलेला खेळाडू मार्क वरती आहे. गोलंदाजी मार्ग वरती असणार आहे तात्या कुंभोजे. गोलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू या बॅटचा पहिला चेंडू तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या सामन्यात पहिला चेंडू खेळण्यासाठी राहुल नगरकर ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू फुलटॉस केला गेला कमोच्या दिशेने खेळून काढला चेंडू त्यावरती सिंगल धावेचा प्रयत्न होता परंतु नाकारले गेले तिथे. राहुल नगरकरनं परत पाठवलं इरफान अत्तारला आणि डॉट बॉलची सांगता होती. पहिला चेंडू डॉट होतोय. दुसरा चेंडू देखील फुलटॉस त्यावरती खेळून काढलाय लॉंगॉच्या दिशेला. थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे आणि त्यावरती सिंगल धाव कंप्लीट. खातं उघडले गेले आपलं सुद्धा आणि संघाचं सुद्धा खातं उघडले गेले राहुल नगरकर यांच्या पॅडमधून. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून आणि यानंतरचा बॉल असेल तो फ्री हिटचा. हा सायरन वाजला की समजायचं पुढचा चेंडू फ्री हिटचा मूवचा चेंडू खेळण्यासाठी तयार असणारा बॅट्समन आणि तात्या कुंभोजी यांना नो बॉल दिला गेलाय. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत निलेश रावळ हा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय आपल्याला. हा देखील याच मैदानावरती प्रॅक्टिस करणारा खेळाडू. स्ट्राईक वरती असणारा इरफान अत्तार बॅन ब्रॉम तारदाचा खेळाडू ऑन स्ट्राईक असेल बुपचा चेंडू खेळण्यासाठी. स्लोवर केला चेंडू लेग कटर थोडासा फिरवला गरगन फिरला तिथे चेंडू समजला नाही इरफानला. इरफान देते थोडस बीट झालाय आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होती मैदानाच्या आतमध्ये. आणि भगवान आणि एक ते अवधूत पांगले पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या लाईन वरती. दोन फिल्डर चांगला फटका ऑन साइडला खेळून काढलाय सरळ फेकून दिलाय बाहेर जाईल 6 धावांसाठी. नोबेल हॉस्पिटल षटकार इरफानच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार इरफानच्या बॅट मधून. पुन्हा एकदा लेग कटर चेंडू गरगन फिरवला गेला समजला नाही इरफानला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इरफानचा इथे बसला गेलाय पूर्णपणे खोलले गेले इरफानला. डॉट चेंडूची सांगता होती आणि या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा इरफान ऑन स्ट्राईक असेल. हाफ ट्रॅकर चेंडू त्यावरती खेळून काढलाय एक धावेसाठी. एक डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळणार आहे. ओव्हरची समाप्ती एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती धाव फलकावरती 9 धावा.
आणि गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळणार आहे आता एक डावखुरा गोलंदाज दोन्ही आम करू शकतो. डावखुराही आहे आणि थोडस चेंज झालाय बॉलर आता मात्र. आणि गोलंदाजी मार्गवरती असणार आहे रामा. गोलंदाजी मार्गवरती राम. चांगला फटका आणि त्यावरती एलिगेंट केले गेले 6 धावांसाठी. काय फटका केला गेलाय राहुल नगरकरच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला गेलाय रामाचा आणि त्यावरती पाईन लेगच्या दिशेने डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ 6 धावांसाठी फेकून दिलाय आणि दुसऱ्या चेंडूची प्रतीक्षा आहे समालोचन कक्षात. पाहूया पुढचा चेंडू. मात्र इथे पॉइंटवर खेळण्याचा प्रयत्न थोडं पॅची कडा घेऊन चेंडू जातोय. चलो फिल्डरच्या हातात तोपर्यंत कोणती धाव होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता चांगला कमबॅक बनावा लागेल राम कडून. पुन्हा एकदा खेळायचा होता ओव्हरपी चेंडू. एक डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट मिळाली आहे राहुल नगरकरच्या बॅट मधून. एक डिक्लेअर खेळायचा होता ऑन साइडला परंतु तिथे पॅचची कडा घेऊन चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या मागे. आता मात्र पुढे एकदा उंच भिरकावून दिलाय तिथे अवधूत मांगलेच्या हातून कॅच सुटला गेलाय. एक चांगल्या फिल्डर कडून हा कॅच सुटला गेलाय. त्याच्याकडून हे कधी होत नाहीये परंतु आता झालंय ते मान्य करावं लागेल आणि ते कॅच सुटला गेला. जीवनदान मिळालं गेलं. राहुल नगरकर या 2 धावा कंप्लीट केल्यात या बॉलवरती आणि हा कॅच किती महाग पडू शकतो पाहावं लागेल आता. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने खेळून गेला चेंडू. क्षेत्ररक्षण आहे ते तयार. 1 रन कंप्लीट केली जाते. आता मात्र स्ट्राईक वरती हिटमॅन खेळाडू इरफान अत्तार असेल. या ओव्हरचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी इरफान अत्तार ऑन स्ट्राईक असेल. मॅन फ्रॉम तारदा चे खेळाडू. फुलटॉस चेंडू. एलिमिनेशन चांगलं मिळाले नाही आहे आणि तिथे नो मॅन्स लँड बॉल झाला तिथे खरा. रनआउटचा देखील चान्स परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 21. कृपया कमिटीने थोडं अंपायरना पाणी नेऊन द्यायची व्यवस्था करायची. अंपायरना पाणी हवंय मैदानाच्या आतमध्ये. साहिल गोविंद सर लेग अंपायर आहेत त्यांना पाणी हवंय.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती दिसतोय. निलेश रावळ काय गोलंदाजी केली पहिल्या ओव्हर मध्ये, चांगली गोलंदाजी, त्यासाठी दुसऱ्या वेळा आमंत्रित केले गेले. निलेश रावळला स्ट्राईक वरती असणार आहे राहुल नगरकर. चांगला फटका, फुल टॉस केला, चुकीला माफी नाही दाखवून दिले गेलंय. आणि तिथे कमोच्या दिशेने खेळले गेला चेंडू, त्यावरती 2 धावा तरी कंप्लीट केल्या गेल्या. आणि या 2 धावेने धावसंख्येत भर, धावफलक घालताय आणि धावफलक 23 अशी धावसंख्या, बिनबाद 23 अशी धावसंख्या केली गेली आहे. येथे मात्र राहुल नगरकर प्रतीक्षाही केली नाही, अंपायरांची प्रतीक्षा सुद्धा केली नाही आणि आउट दिले गेले. याला म्हणायचं स्पोर्ट्समॅनशिप. काय स्पोर्ट्समॅनशिप दाखवली आहे. राहुल नगरकर साठी डोळ्यात टाळ्या झाल्या पाहिजेत. इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक वसीम जमादार यांचं सहर्ष स्वागत. त्यांनी कृपया स्टेजवरती स्थानापन्न व्हावं. चांगला चेंडू बोलावा लागेल निलेश रावळकडून. पुन्हा एकदा गरकन फिरवलं चेंडू, समजलं नाही आहे तिथे प्रशांत. पुन्हा एकदा चांगला चेंडू बनावा लागेल, सवर केला, मॅचची कडे घेऊन चेंडू तिथेच थांबला गेला, त्यावरती 1 धाव कंप्लीट केली आहे. 30 बॉल बाहेर देखील आला नाही, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक वरती हिटमॅन खेळाडू इरफान अत्तार ऑन स्ट्राईक असेल. एकदा खेळून काढलाय, सरळ फेकून दिलाय रामदेव ग्राउंड वरती. 6 धावा, नोबेल हॉस्पिटल षटकार. आयुब भगवान यांचं सहर्ष स्वागत. त्यांनी कृपया स्टेजवरती स्थानापन्न व्हावं अशी विनंती करतोय. आणि नाहीतर रिक्षा नाहीतर गाडी लावून देण्यात येईल वर घेण्यासाठी, असं स्वतः उपाध्यक्ष सांगतायत. 1 धाव ना सर. हॅलो हॅलो, जरा आत गर्दी करू नका, फक्त अंपायर आहेत आत.
बाकीच्या खेळाडूंनी मैदानात यायचं नाही. एक कॅप्टन आला तर चालेल एक वेळेला. मॅच चालू करा अंपायर. काय झाले? मॅच चालू करून घ्यायचे पंचांनी लवकरात लवकर. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 31 रन. 31 धावा कंप्लीट झाल्या आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 31. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊया आपण. थोडस कन्फ्युजन होतं ते दूर केले गेले आणि आता गोलंदाजी पार्कवरती पाहायला मिळतोय. दोन्ही आम करणारा बॉलर प्रणव मजलेकर. प्रणव मजलेकर असेल. आता मात्र लेफ्ट हँड गोलंदाजी केली आहे. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. स्लोवर केला चेंडू. आता मात्र थोडा आखूड टप्प्याचा चेंडू केला. त्यात शोकपीच चेंडू म्हणावा लागेल आणि वाईड बॉलचा पुढा एकदा इशारा आलाय. 2 वाईड टाकले गेले. अजून एकही चेंडू काउंट झालेला नाहीये. 2 धावा गेल्यात. पुन्हा एकदा शॉटपीच चेंडूचा घरपूर समाचार घेतला गेलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू आलाय. तोपर्यंत तात्या कुंभोजी फील्ड करतायत. 1 रन कंप्लीट केली जाते मैदानाच्या आतमध्ये आणि आता स्ट्राईक वरती पुन्हा एकदा इरफान पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटला बॉल आज चांगला कनेक्ट झालाय. पुन्हा एकदा बिरबाचा होता पण चेंडू तिथे गरगन बिरलाय आणि तिथे कळालेलं नाही इरफानला. इरफान तिथे बीट चालाय. एक पुन्हा एकदा चांगला चेंडू बनावा लागेल. ओरपी चेंडू केला आणि तिथे घरपूर समाचार. काय बिल्डिंग आहे तिथे. लाजवाब एफर्ट दिला गेलाय आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा संघासाठी वाचवतोय. तो अवधूत मागले आपल्या संघासाठी. चांगली बिल्डिंग बनावी लागेल. काय एफर्ट दिला गेला तिथे. बॉल वॉलला लागून इथे बिल्डिंग केली गेली आणि धावसंख्या आता मात्र थोडा पुढे सरसावती आहे. धावसंख्या झाली ती 36. एक गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धावसंख्येत भर आणि येई ओव्हर जरा थोडीशी महाग पडतीये. प्रणव मजलीकरची ओव्हर थोडी महाग. पुन्हा एकदा खेळून काढला चेंडू. त्यासाठी 1 धाव कंप्लीट झाली आहे. आता कुंभूजी फील्ड करताय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. धावसंख्या झाली ती 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला शॉटपीच चेंडू आणि करपूर समाचार परंतु तिथे फिल्डर आलाय परंतु काही उपयोग नाही आहे. त्यावरती कॅच सुटला गेला. चांगला बॅकअप देखील केले गेले तिथे. आणि आताच्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या धावेने धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली ती 40 आणि शेवटचा चेंडू आहे. या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती आहे प्रशांत कांबळे. पीकेच्या बॅटला बॉल कनेक्ट झाला नाहीये. टायमिंग जसं पाहिजे तसं कनेक्ट झालं नाही. स्लोवर चेंडू केला. ओव्हरची समाप्ती आणि 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या असेल 40 धावा आणि ड्रिंक्स ब्रेक असेल. युनिव्हर्सल स्ट्रॅटेजिक टाइम आउट.
कार्यसम्राट अमराल राहुल आवाडे साहेब आणि सहप्रायोजक आर एस खान नोबल हॉस्पिटल आणि भाऊसाहेब रुपनर फॅबटेक मल्टीस्टेट बँकेचे आणि विशेष सहकारी म्हणून अनिल डाळे आणि आशिष खंडेलवाल नितेश पवार आणि अजित मामा जाधव यांचे योगदान लाभले आणि युट्यूब लाईव्ह स्पॉन्सर जितू चोप्रा युनिव्हर्सल ग्रुप ऑफ टेक्सटाईल यांच्याकडून युट्यूब आपल्याला पाहायला मिळते आणि युनिव्हर्सल स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलाय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये कोरुचीचा वाघ मैदानाच्या आतमध्ये आलाय. सागर सुतार नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळते आपल्याला. स्ट्राईक वरती इरफान अत्तार. एकदा शॉट पिच चेंडू खेळायचा होता फायनलच्या दिशेने परंतु पॅचची कडा घेऊन सरळ चेंडू जातोय वन डिक्लेअरच्या रूपात. एक डिक्लेअर ही धाव मिळतीये बॅट मधून आली आहे इरफान अत्तारच्या. आता फटकेबाजीची गरज आहे. निम्मा खेळ संपला इनिंगचा. 4 ओव्हरच्या धाव समाप्तीनंतर धावसंख्या 41 अशी धावसंख्या आणि खेळून काढलाय पुन्हा एकदा. आता मात्र एलिमिनेशन मिळालंय लांबी मिळाली आहे आणि गेलाय सरळ 6 धावांसाठी नोबल हॉस्पिटल षटकार येतोय. डिक्लेअर 1 धाव आणि 1 धाव मिळाली आहे. या धावेने धावसंख्येत भर धावसंख्या पोचतीये 48 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा खेळायचा होता पुन्हा एकदा बीट झालाय. गरकन आपण फिरला बॉल काय बॅटला कनेक्ट झाला नाहीये आणि तिथे बीट झाला पूर्णपणे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानाच्या आतमध्ये. काय चाललंय समजत नाहीये इरफान अत्तारला. बॉल कुठून कुठे चाललाय काही कळत नाहीये. थोडस आता मात्र कानमंत्र देण्यात आलाय सागर सुतारकडून. काहीतरी कानमंत्र देण्यात आलाय. किती कानमंत्राचा उपयोग करून घेतोय हे मात्र आता पाहावं लागेल. पुढचा चेंडू आता मात्र दिशाहीन गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि वाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा आलाय पंचांकडून आणि या धावेने धावसंख्येत भर धावसंख्या 49. पुन्हा एकदा खेळून काढायचा प्रयत्न आणि आताच्या 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 51 अशी धावसंख्या आहे. 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि अजून 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडूंमध्ये किती धावा करण्यात यशस्वी होते टीम रॉयल स्वराज्य पाहावं लागेल. कितीचं टार्गेट देण्यात येते वॉल्सन स्पोर्ट्सला हेही पाहावं लागेल. पुढचे 18 चेंडू सांगतील आपल्याला. आणि या ओव्हरमध्ये अवधूत पांगलेकडून एक कॅच ड्रॉप झालाय. अवधूत पांगलेकडून 2 कॅच ड्रॉप केले गेले. चांगला फिल्डर आहे जिल्ह्यातला एक नावाजलेला फिल्डर ओळखला जाणार. त्याच्याकडून ही अपेक्षा वर्तवली जात नाहीये परंतु केले. आता चूक झाली आहे त्याच्याकडून. माणूस आहे चुकणार. पुन्हा एकदा प्रणव पाहायला मिळते गोलंदाजी पाकवरती. आता मात्र फिरवला चेंडू परंतु फिरवलेल्या चेंडूला सरळ भिरकावून दिलंय. 6 धावा मिळत आहेत. नोबल हॉस्पिटल षटकार आलाय. बॅट मधून आलाय तो सागर सुतार.
मध्ये पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न. आता मात्र ओव्हरपिच चेंडू पायावर जाऊन सरळ आदळला गेला आणि तेथे निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. पुन्हा एकदा आता मात्र भिरकावून दिलाय सरळ बाहेर स्टँड अँड डिलिव्हर केलंय चेंडूला. मी मगाशीच बोललो होतो त्याची मैदानात एंट्री झाली. कोरुचीचं वादळ मैदानामध्ये दाखवून देतोय सागर सुतारच्या पाठ मधून नोबल हॉस्पिटल षटकार आलाय. सागर सुतासाठी एक मोठं प्राइज श्री कृपा स्पोर्ट्स यांची स्पॉन्सरशिप आपल्याला आहे. 6 षटकार मारायचे आहेत आणि एक बॅट आपल्याला त्यांनी गिफ्ट करणार आहे. 6 षटकार मारल्यानंतर श्री कृपा स्पोर्ट्स कडून एक बॅट आली आहे. अक्षय सुतार 6 षटकार मारायचे आहेत. 2 झालेत, 4 राहिलेत फक्त. आणि आलाय तिसरा देखील. तो मैदानामध्ये गाजवतोय मैदान. जिम्नॅशियम मैदानचा एक स्टार खेळाडू म्हणलं जातं त्याला, परंतु आहे ते कोरजीचं वादळ मैदानामध्ये दाखवतोय. झंझावात काय पेटून उठवलाय आणि दाखवलंय या ओव्हर मध्ये 3 षटकार गमावून डीचे. धावसंख्या झाली ती 69 रन्स. 69 धावा कंप्लीट झाल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय सरळ 6 धावांसाठी. 4 षटकार मारले गेले ओव्हर मध्ये. काय बॅटिंग लाजवाब. आणि गोलंदाजी मार्ग वरती आता मात्र पाहायला मिळत आहेत स्वतः कॅप्टन पंकज डंबाळ आलेत गोलंदाजी मार्ग वरती. पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने मैदानाला गुदगुल्या करत सरळ चेंडू जातोय अवधूत मांगलेच्या हातात. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली आहे आणि ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 76 रन्स. 76 धावा कंप्लीट झाल्या आहेत आणि या ओव्हर मध्ये मला वाटते 25 रन्स. या ओव्हर मध्ये खरपूस समाचार घेतला गेलाय. 25 धावा घेतल्या गेल्या आहेत. काय बॅट मधून झंझामध्ये खेळी करतोय सागर सुतार. मैदानाच्या आतमध्ये लाजवाब बॅटिंग सुरू आहे. रॉयल साम्राज्यासाठी रॉयल स्वराज्यासाठी मॅच जिंकणे गरजेचं आहे. एक मॅच लॉस झाली त्यांच्याकडून कालच्या दिवसामध्ये. ही मॅच जिंकणं गरजेचं आहे.
वॉल्सन स्पोर्ट्स यांनी पहिली मॅच जिंकली आहे. त्यांच्याकडे सुद्धा चान्स आहे ही मॅच जिंकून क्वालिफाय व्हायचा. पाहूया आता काय होते. दोन्ही टीम आमने सामने आहेत आणि स्ट्राईक वरती आता सागर सुताराचं वादळ मैदानामध्ये. शॉर्ट पिच केला गेला चेंडू. 1 रन डिक्लेअर. 22च्या रूपात मिळणारी धाव. पुन्हा एकदा शॉर्ट पिच आणि बिरकावून दिलाय. पाहूया आता काय होतंय. 6 धावा. नोबेल हॉस्पिटल षटकार मिड विकेटच्या फिल्डरच्या डोक्यावरून माथ्यावरून सरळ जातोय बाहेर 6 धावांसाठी. आणि या धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 83 रन्स. 83 धावा. आणि बॅटचा मानकरी झालाय सागर सुतार. श्री कृपा स्पोर्ट्स कडून बॅट होती आणि बॅटचा मानकरी झालाय सागर सुतार. कोरोचीचं वादळ मैदानामध्ये उठलंय. सुनामी आली आहे. सुनामी पाहावं लागेल. अजून आहेत आपल्याकडे चेंडू. अजून 9 चेंडू बाकी आहेत आणि सागर सुतार छंदावादी खेळी करून मैदानामध्ये अजून स्ट्राईक वरती दिखामात उभा आहे. पाहावं लागेल आता पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पुन्हा एकदा मारायचं होतं एकीकडे गेलाय एकीकडे परंतु एलिमिनेशन मिळालं नाहीये. कॅच सुटला गेलाय. सागर सुतारचा कॅच हा महाग पडू शकतोय. आता मात्र पाहावं लागेल. अजून 8 चेंडू बाकी आहेत आपल्याकडे. धावा झाल्या आहेत त्या 91. स्टेप चुकली आहे थोडी अवधूत पांगलेची. थोडं पुन्हा बॅकअप मध्ये येतोय अवधूत पांगले. पुन्हा एकदा उंच उडवलं. टावर केलं गेलं. त्या खाली फिल्डर येतोय आणि ते कॅच सुटला गेला अवधूत पांगलेकडून. चांगला ट्राय बरोबर लागेल. ट्राय साठी 10 पैकी 10 मार्क्स परंतु कॅच सुटला गेलाय. सागर सुतारचा कॅच सोडलाय. पुन्हा एकदा 3 कॅच सुटले गेले. पहिला कॅच सोडला अवधूत पांगलेने तेव्हा 0 धावा होत्या आणि आता धावा करून खेळतोय. 40 धावा झाल्या आहेत सागर सुतारच्या बॅट मधून. 40 धावा. कुठेतरी टोचते अवधूतला. पहिल्या बॉलवरती कॅच सुटला गेला. लाईट्स ऑन झालेत. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. वाईट बॉलचा इशारा येतोय. आता फास्ट डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न केला गेला परंतु दिशाहीन चेंडू. एक अतिरिक्त धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या झाली आहे ती 93. 93 धावा कंप्लीट. धावफलकावरती दिसत आहेत. आता मात्र ओव्हरपिचचा चेंडू खेळून काढलाय सरळ. तोपर्यंत फील्ड होते. रन काय मिळत नाही आहे. ओव्हरची समाप्ती. 7 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 93. 93 धावा कंप्लीट. धावफलकावरती दिसत आहेत.
आणि शेवटची ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मात्र इथे शॉर्ट पिच चेंडूचा घरपूर समाचार, परंतु धाव काय घेणार नाही आहे सागर सुतार, कारण 6 बॉल त्याला खेळायचे आहेत. आणि गोलंदाजी मार्ग वरती शेवटची 6 चेंडू घेऊन आलाय तो गजानन. आता मात्र फुल टॉस आणि तेथे टॉवर केला गेलाय, त्याखाली फिल्डर आलेत, जज झालेला नाहीये. किती धावा घेण्यात पाहावं लागेल काय होते. इरफान अत्तारची विकेट पडते. इरफान अत्तार बॅक टू द पॅव्हिलियन, कारण सागर सुतारला स्ट्राईक वर आणणं गरजेचं आहे आणि सागर सुतारला स्ट्राईक वर आणलं गेलंय. ओके, एक नंबर काम. स्ट्राईक वरती आलाय अनिकेत, नॉन स्ट्राईक वरती सागर. स्ट्राईक वरती सागर सुतार, नॉन स्ट्राईक वरती अनिकेत चिखलगार. फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय, चेंडू जातोय मैदानाला गुदगुल्या करत, तोपर्यंत मिस फिल्डिंग पण झाली आहे आणि या 4 धावा आल्या आहेत. नोबल हॉस्पिटल येतोय चौकार. आणि धावसंख्या धावफलकावरती दिसत आहेत 98 धावा कंप्लीट. 98 धावा कंप्लीट झाली आहेत. फुल टॉस तेथे मिस केला गेला. सागर सुतार कडून फुल टॉस मिस झालाय. नशीब आहे गजाननचं आज. पुन्हा एकदा येथे चांगला चेंडू गरगन फिरवलाय, ऑफ कटर चेंडू समजलं नाही सागर सुतार. पुन्हा एकदा बीट, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होती, शेवटचा चेंडू असेल आणि धाव संख्या स्थिर आहे 98 धावा कंप्लीट धावफलकावरती. आणि स्लोवर चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने सरळ आणि तेथे आता मात्र मिस फिल्डिंग झाली आहे. धाव संख्येत बदल, धाव संख्या धावफलकावरती 102 धावा, 103 धावा करायच्या जिंकण्यासाठी.
ती 102 103 धावांचं टार्गेट असेल टीम समोर. वॉल्सन स्पोर्ट्स कृपया बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. कृपया आपल्याला टाइम दिला गेलाय, त्या टाइम मध्ये इनिंग संपवली पाहिजेच, हे अनिवार्य आहे. लक्षात ठेवायचं आहे राहुल नगरकर, आपल्याला 40 मिनिटं दिले, 40 मिनिटाच्या आत इनिंग संपली पाहिजे, हे दोन्ही टीम लक्षात घ्यायचं आहे. आणि वॉल्सन स्पोर्ट्स कृपया बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवावी. आणि मैदानाच्या आतमध्ये धुरंधर जोडी, दिमागदार जोडी आणि जोरदार खेळणारी जोडी, फटकेबाजीची गरज असताना आता आतमध्ये येतीये. पंकज डंबाळ आणि प्रणव मजलेकरची एंट्री झाली आहे मैदानामध्ये. आणि मागच्या बॅच मध्ये काय बॅटिंग केली प्रणव मजलेकर. 26 चेंडू 28 चेंडू 65 धावांची वादळी वारी केली आहे. पाहावं लागेल आता या मॅच मध्ये देखील खेळणं गरजेचं आहे, कारण टार्गेट आहे 103 धावा. पंकज डंबाळ नॉन स्ट्राईक वरती प्रणव मजलेकर. पाहूया आता मॅच मध्ये जाऊया. घमासान बॅच 103 चं टार्गेट घेऊन उतरले वॉल्सन स्पोर्ट्स. पहिला चेंडू चांगला फटका खेळायच्या नादात पॉइंट वरती एक चांगला झेल काय देते, पॅकअप केलं आणि कॅच घेतला गेला पंकज डंबाळला पहिल्या चेंडू वरती. बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये एंट्री होतीये कोल्हापूर जिल्ह्याचा स्टार खेळाडू अवधूत मांगले. मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि हा कॅच घेतलाय आणि पटेल. मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी काय बिल्डिंग केली होती, आता ही तेच सॉल्व आहे अनिस पटेल कडून. आता ही कॅच चांगला घेतला गेला आणि बॅक टू पॅव्हिलियन केलं गेलं पंकज डंबाळला आणि त्याची जागा घेतली आता अवधूत मांगले. ऑन स्ट्रायकर असेल मॅन फ्रॉम कृष्णानगर. आणि दुसरा चेंडू या ओव्हरचा दिशाहीन असेल आणि वाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव संख्येने खातं उघडलं गेलं, संघाचं 1 धाव झाली आहे. पटका खेळायचा होता परंतु तिथे फसला गेलाय. स्लोवर चेंडू गुडलेन चेंडू थोडा उसळता चेंडू समजला नाही. डॉट चेंडूची सांगता. आणि मालवणचे वंडर बॉय स्वतः युट्यूब कॅमेरा चालवतायत आर्या बेर्डे. चांगला फटका काय एलिमिनेशन दिलं गेले आणि धावा आल्या त्या 4 धावा अवधूत मांगलेच्या बॅट मधून. पहिला चौकार आलाय नोबेल चौकार.
डीजे डीजे बॅट थांबवला बॉलरला. पुन्हा एकदा इथे चांगला बॉल बनावा लागेल. लेग कटर केला आता मात्र बॉल थोडासा बला गेला आणि तिथे जसं पाहिजे तसं टायमिंग मिळालं नाही अवधूतला. तिथे बीट झालाय. डॉट बॉलची सांगता होतीये आणि धाव फलकावरती धाव फलक असेल 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा स्लोवर केला आता मात्र दिशा हिट व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येवर आणि धावसंख्या आलतीये 6 धावा. पुन्हा एकदा आता मात्र ऊन सोडवला गेलाय. एलिमिनेशन लांबी चांगली मिळाली आहे. धावा मिळत आहेत 6. अवधूत मांगले ऑन स्ट्रायकर डेंजरस बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आग ओकतोय. खेळण्यासाठी पुन्हा एकदा अवधूत ऑन स्ट्राईक असेल. गणेश मिसाळचा खरपूस समाचार घेतला गेला या ओव्हर मध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऊन सोडवण्याचा प्रयत्न. त्याच्या खाली फिल्डर आला इरफान अत्तार आणि तेथे कॅच पकडला जाईल. चांगला जजमेंट आणि ते अवधूत मांगले बॅक टू द पॅव्हिलियन. सागर सुतारची बॅट मैदानामध्ये दाखल झाली आहे. तात्या कुंभोजे नवीन बॅटर तात्या कुंभोजे. आणि गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय आपल्याला शरद शरद माने आणि स्ट्राईक वरती असणार आहे मागच्या मॅचचा 50 केलेला खेळाडू प्रणव मजलेकर ऑन स्ट्राईक असेल. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 12 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. शॉर्ट पिच केला गेला उंच भिरकावलाय. लांबी किती मिळते पाहायची आहे. लांबी काय मिळत नाहीये परंतु येथे स्वतः कॅप्टनने कॅच धरला गेला. राहुल नगरकर काय जजमेंट काय झेल लाजवाब आणि ती विकेट पडली आहे. नो बॉल हॉस्पिटल. प्रणव मजलेकर बॅक टू द पॅव्हिलियन. आणि मैदानाच्या आतमध्ये जिम्नॅशियमचा एक स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय निलेश रावळ. धावांचा डोंगर आहे पुढे आणि तो पूर्ण करावा लागणार आहे. 103 धावांचं टार्गेट होतं.
त्यावरती 3 गडी बाद झालेत 12 धावांवरती. 12 धावा झाल्या धावबलकावरती दिसत आहेत. आणि आता स्ट्राईक वरती निलेश रावळ असणार आहे. पहिला चेंडू घेण्यासाठी शरद माने, किसी की ना माने, शरद माने गोलंदाजी मार्क वरती दिसतोय. चांगला चेंडू पुन्हा एकदा शरद मानेचा बीट झालाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आता मात्र विरकावून दिलाय. किती लांब, खूप लांब. आणि त्यावरती नोबल हॉस्पिटल षटकार आलाय. आणि या षटकाराने धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 18 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. तीन चेंडू झालेत. अजून 3 चेंडू येणे बाकी या ओव्हरचे. शरद पाण्याचा घरपोच समाचार घेतला गेला. निलेश रावळच्या बॅट मधून षटकार आलाय. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र थोडस विरकटलेला चेंडू दिशाहीन. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 19. आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच केला. उडवायचा होता फायनलच्या दिशेने. फिल्डर आहे तिथे तयार. वसीम चाऊस बॉल खाली आहे. काय जजमेंट केलं गेलं आणि कॅच घेतला गेला. झेल बाद झालाय. निलेश रावळ बॅक टू पॅव्हिलियन. आणि वसीम चाऊस साठी असं म्हणावं लागेल किताबों पर धूल जमा होने से भाई कहानियां खत्म नहीं होती अपनी. पुन्हा एकदा खेळून काढलाय लॉंग ऑन वरती. क्षेत्ररक्षक स्वतः राहुल नगरकर कॅप्टन टीमचा फिल्डिंग करतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. आणि या धावेने धावसंख्येवर धावसंख्या 20 रन्स कंप्लीट झाले आहेत. एक काम कर मामा. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 20 धावा. आणि मला वाटते अजून करायचे आहेत आपल्याला 36 चेंडू 83 धावा. 36 चेंडू आणि 83 धावांचा पाठलाग करायचाय. आणि त्यावरती चांगले विकेट्स डगआउट मध्ये पाठवले गेले आहेत. मात्र आता खांद्यावरती कुणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल. तात्या कुंभोजी आहेत मैदानाच्या आतमध्ये. पाहूया काय करतात. तात्या कुंभोजी देखील फटकेबाजी चांगली करतायत. आपल्या शैलीमध्ये खेळणं गरजेचं आहे आता तात्या कुंभोजीला. पाहूया आता काय करतोय. आणि बागवान देखील आहे. आणि राम आहे आता विकेटवरती. स्ट्राईक वरती आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅचचे 5 विकेट्स घेतले त्यांनी. अनिस पटेल मास्तर
स्वतः गोलंदाजी मार्क वरती. आता मागच्या बॅच मध्ये 5 विकेट घेतल्या होत्या. पाहूया आता काय करतायत गोलंदाजी. ट्रॅक वरती आपल्याला दिसत आहेत मास्तर. ओरपी चेंडू केला तिथे. विकेट किपर आहे. चांगली विकेट किपिंग, परंतु वाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली ती 21. 4 गडी बाद झालेत. धावसंख्या 21. आता मात्र चांगला चेंडू चांगला फिरवला गेला आणि स्वडेल गोलंदाजी मार्क वरती. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते आपल्याला. पुढे एकदा खेळून काढलाय लॉंग ऑन वरती इरफान अत्तार. फिल्डर तयार आहेत. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. तेथे बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जातोय पॉइंटच्या फिल्डरकडे. तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती राम आलाय. चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला चेंडू सरळ जाईल सीमा पार. नोबेल हॉस्पिटल षटकार आलाय. पुढे मॅच मध्ये आपण पुन्हा एकदा चांगला चेंडू बनावा लागेल. तिथे 30 यार्ड मध्ये फिल्डिंग केली आहे. सागर सुतार फिल्डर तयार आणि शेवटचा चेंडू आहे या षटकातील शेवटचा चेंडू आणि धाव संख्या धाव फलकावरती दिसतीये 30 अशी धाव संख्या आहे. चांगला फटका पुढे एकदा खेळून काढलाय. लॉंग ऑफ वरती खेळला चेंडू सरळ जातोय. प्रेक्षकांनी कृपया स्टेजवरती जे प्रेक्षक आहेत ते कव्हर्स मध्ये कृपया तिथनं उठायचं आहे. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 32 धावा 32 रन्स आणि यानंतरचा होणारा सामना आणि यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स वर्सेस आयुब समीर स्पोर्ट्स. दोन्ही कॅप्टननी कृपया स्टेजवरती संपर्क साधायचा आहे. 5 मिनिटात आपल्याला टॉस होईल. मान्यवर आहेत येथे. मान्यवरांच्या हस्ते टॉस केला जाईल. कृपया लगेच यायचं आहे. कॅप्टन दोन्ही कॅप्टन आपल्याला 2 मिनिटाचा अवधी दिला जातोय आणि यानंतर 6 चेंडूंनंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. चांदणी कोल्ड ड्रिंक्स तयार राहायचंय आपण. त्यांनी चांगली व्यवस्था केली. चांदणी कोल्ड ड्रिंक्स देखील कौतुक असेल येथे. चांदणी कोल्ड ड्रिंक्स पुन्हा एकदा खेळून काढला चेंडू त्यावरती कोणती ताव होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती वसीम चाऊस गोलंदाजी मार्ग वरती. एक मोठा अनुभव असलेला खेळाडू 20-25 वर्षाचा अनुभव आहे त्याच्याकडे गोलंदाजी मार्ग वरती. गोलंदाजीसाठी दिसतोय आपल्याला. पुन्हा एकदा स्लोवर केला गर्रकन फिरवला चेंडू त्यावरती सिंगल धाव मात्र कंप्लीट होतीये.
2 चेंडू झालेत, अजून 4 चेंडू बाकी आहेत या ओव्हरचे. आता मात्र खेळून काढलाय ऑफसाईडच्या दिशेने खेळला चेंडू सरळ जातोय त्यावरती किती धावा, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील येथे कंप्लीट केली गेली आहे आणि या वेळेला धावफलक हल्लाय आणि धावफलकावरती धावा दिसत आहेत. 35 धावा 4 गडेच्या मोबदल्यात 35 असा धावफलक आणि 27 चेंडू आणि 68 धावा अशा कराव्या लागतील. ओव्हरपिच चेंडू स्लोवर केला, थोडं ते वार दिलं बॉलला, परंतु ते बॉलचं आणि बॅटचं कनेक्शन थोडस जेवढं पाहिजे तेवढं झालं नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. इथे मात्र खेळला गेलाय कव्हरच्या दिशेने खेळला चेंडू, 1 बाउन्स 2 बाउन्स सरळ जातोय त्यावरती 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा झाल्यात. आकाश चव्हाण यांनी कृपया लगेच यायचं टॉस साठी. पुन्हा एकदा स्लोवर केलं, आता मात्र खेळून काढलाय. जसं पाहिजे तसं टायमिंग बॉलचं आणि बॅटचं होत नाहीये आणि ओव्हरची समाप्ती. ड्रिंक्स ब्रेक, युनिव्हर्सल स्ट्रॅटेजिक टाइम आउट होतोय 2.5 मिनिटाचा आणि धावसंख्या झाली ती 38 धावसंख्या. डीजे पुढच्या सामन्याचे 2 कॅप्टन टॉस पडण्यासाठी ताबडतोब यायचा आहे. 2 मिनिटाचा अवधी आहे आपल्याकडे. दोन्ही कॅप्टन कृपया स्टेजवरती यायचं आहे टॉस साठी आणि मॅच मध्ये जाऊया पुढे एकदा. युनिव्हर्सल स्ट्रॅटेजिक टाइम आउट होत आलाय. 5 4 3 2 1 आणि येथे स्ट्रॅटेजिक टाइम आउट ची समाप्ती होतीये आणि आता मॅच मध्ये जाऊया पुन्हा एकदा. आकाश चव्हाण ओके. आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. पहिला चेंडू टाकला गेला, व्हाईट बॉल आला गेलाय. अनिश पटेल गोलंदाजी मार्क वरती दिसत आहेत, स्ट्राईक वरती असणार आहेत. तात्या कुंभोजे ऑन स्ट्राईक असतील. खेळून काढलाय, उचललाय बॉल, लांबी किती, परंतु येथे एलिमिनेशन मिळालं नाहीये, परंतु कॅच सुटला गेलाय. मात्र पाव लागेल, रन सुद्धा घेतली गेली नाहीये इथे.
कॅच ड्रॉप झाला इरफान अत्तारकडून. हत्ती चौक बच्चन बॉईजचे ओनर शुभम कित्तोरे यांच्या हस्ते टॉस होणार आहे. आणि वन बाउंड सरळ चाललाय सीमा पार. डोबल हॉस्पिटल चौकार आलाय. पहिला बॉल वाईट. पुन्हा एकदा इथे खेळून काढलं चेंडू लॉंग ऑफ वरती. सुरेख क्षेत्ररक्षण होते. आणि धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली ती 44 धावा कंप्लीट झाली आहेत. आता मात्र एक चांगला चेंडू बनावा लागेल तिथे. पाहावं लागेल काय होते. रनआउटची संधी आणि ते रनआउट देखील झालाय.
डायरेक्ट हिट झाल्यामुळे बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं. तात्या कुंभोजे यांची विकेट पडते, रन आउट. आणि त्यांची जागा आता कोण घेणार पाहिजे, त्यांची जागा मैदानामध्ये घेतोय खेळून काढलं चेंडू त्यावरती. सर नवीन बॅट्समॅनचं नाव विचारावं फक्त. हॅलो, एक जरा प्रेक्षकांना सुचना, या गाड्या इथं आत आणू नका. या 2-3 गाड्या कोणाच्या आहेत त्या प्लीज जरा बाहेर काढा. मेन गेटवरच्या गाड्या लावल्यात बघा आडवं, त्याही गाड्या काढायच्या आहेत. लोकांना यायला जरा खेळून वाट काढलं ठेवा. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने, त्यावरती एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. शेवटचा चेंडू असेल. शेवट चेंडू आहे सर, अजून एक बॉल शिल्लक आहे. जरा कन्फ्युजन होते, माणसाकडून चुका होत आहेत, आपण समजून घ्यायला लागणार आहे. हलक्यात आले, खेळून काढला चेंडू बंटीने, त्यावरती एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेची मागणी आहे, दुसरी धाव होईल का कंप्लीट पाहावं लागेल. आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. रनिंग बिटवीन द विकेट. वेल, ओव्हरची समाप्ती. धावसंख्या झाली ती 50 धावा कंप्लीट झाल्या आहेत. आता मात्र 18 चेंडू धावा करायचे 53, 53 रन्स. 18 चेंडू धावा करायचे 53 धावा. बाजीची गरज आहे टीमला. वॉल्सन स्पोर्ट्स चौथा गेर टाकायला काय हरकत नाहीये. आता 18 चेंडू 53 धावा. आणि आता गोलंदाजी मार्ग वरती वसीम चाऊस. ओरपी चेंडू भिरकावून दिलाय, त्याखाली फिल्डर आहे तयार. जजमेंट चांगलं आणि बॅक टू पॅव्हिलियन जातोय. धक्क्यावर धक्का बसलाय आणि फिल्डर बॅट्समन गेलाय बॅक टू पॅव्हिलियन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय अडीच पागवान. चांगला फटका खेळण्याच्या नादात निर्धाव चेंडूची सांगता विरगन आपणच फिरलाय तिथे. चेंडू देखील विरगन फिरवलाय. वसीम चाऊस काय गोलंदाजी. लेग कटर चेंडू थोडा बाहेर गेला, समजला नाही आणि बागवान देते. कट झाला थोडासा. पुढचा चेंडू पुढे एकदा. आता मात्र स्लोवर गेलाय. लॉंग ऑफ वरती खेळून गेला चेंडू. त्यावरती किती धावा पाहावं लागेल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव घेतली गेली. तिसऱ्या धावेचा आणि कडून प्रयत्न होता, परंतु बंटीने ते नाकारलं. परत पाठवलं गेलं आणि धाव संख्येत बदल. धाव फलकावरती धाव फलक दिसतोय. 52 धावा. 6 गड्याच्या मोबदल्यात 52 धाव संख्या. ते मात्र एक चांगला चेंडू बनावा लागेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वसीम चाऊचा चांगला कमबॅक. लाजवाब कमबॅक बनावा लागेल. आणि 14 चेंडू 51 धावा असं समीकरण. 14 चेंडू 51 धावा. मात्र ते खेळून काढलाय. ब्लॉकल चेंडू होता. खेळून काढण्याचा प्रयत्न. एक धाव डिक्लेअर. अनिशच्या पॅड बदलून आली आहे. धाव संख्येत बदल झालाय. धाव फलकावरती धावा दिसत आहेत 53 धावा. मात्र येथे वाईट बॉलचा इशारा. दिशाहीन गोलंदाजी. निर्णय काय झालाय. ज्योतिर्लिंग चांगला फटका येते. खेळून काढला चेंडू मिड विकेटच्या दिशेने. तो वरती फील्ड होतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कृपया जगरू डबेदार निर्णय सांगायचा आपला. सहा ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 55 धावा. आणि आता 12 चेंडू धावा करायचे आहेत 48. 12 चेंडू आणि 48 असं समीकरण आहे. जरा गोळाबाजी नाही आहे. जरा लवकर आवरा सर. जरा आवडतं घ्या. सर जरा आवडतं घ्या लवकर. शरद गोलंदाजी मार्कवरती. शरद माने किसी की ना माने. परत एकदा मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती दिसतोय. चांगला चेंडू. शॉर्ट पिच चेंडू आणि तेथे वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. दिशाहीन गोलंदाजी शरद कडून. एकदा खेळून काढलाय. उंच उडवला चेंडू. त्या खाली सागर सुतार आहे, परंतु जज झालेला नाही आहे. कॅच मिस. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि या धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 57 धावा. 6 गडी बाद 57 अशी धावसंख्या आहे. पुन्हा एकदा स्टेप चुकलाय. शरद माने किसी की ना माने. गोलंदाजी मार्ग वरती थोडं ओव्हर पिच केला चेंडू. आता ओव्हर स्टेप टाकली आणि स्टेप चुकली आहे तिथे. शरद माने गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा तयार. ना एकदा उंच उडवायचा चेंडू. पॅचची कडा घेऊन चेंडू गेलाय सरळ थर्डमॅनच्या दिशेला, परंतु तिथे कोणती धाव मिळत नाहीये. जरा आवडतं घ्यायचंय सर. जरा आवरा.
चांगला फटका लॉंगर वरती घेऊन काढला. इरफान अत्तार फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आणि बागवान पुन्हा एकदा स्ट्राईक वरती तयार आहे. पुन्हा एकदा दिशाहीन बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धावसंख्या भर झाली आहे. धावसंख्या झाली आहे ती 59 धावा कंप्लीट झाल्या आहेत. 59 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात या धावा झाल्या आहेत. पुढचा चेंडू आता मात्र वर पिच केला. थोडा बीट केलं गेलं आणि बागवान देते पूर्णपणे खोलला गेलाय आणि टॉप चेंडूची सांगता होतीये. उंच उडवला गेला चेंडू आणि तिथे फिल्डर आहे तयार. शकील मुल्लानीचा काय छेल आहे, काय सेलिब्रेशन केले, लाजवाब. आणि येथे अनीस बागवान बॅक टू द पॅव्हिलियन. छान इचलकरंजी मध्ये टर्फ क्रिकेट शिकवलं तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. साद मोमीन ऑन मार्क असेल. चांगला फटका देते परंतु थोडस मिसअंडरस्टँडिंग. रन घेण्याच्या नादात येस नो परत पाठवलं गेलं सादला. ओव्हरची समाप्ती. 7 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 59. आता मात्र 6 चेंडू धावा करायच्या आहेत 44. 6 चेंडू 44 धावा असं समीकरण आहे. ज्योतिर्लिंग कॅप्टन निर्णय काय सांगा की. ज्योतिर्लिंग कॅप्टन निर्णय सांगा. आणि धावसंख्या झाली ती 60 धावा 7 गड्याच्या मोबदल्यात. 60 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका उंचडूला गेला. कव्हरच्या दिशेने खेळला गेलाय आणि त्यावरती एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील ती कंप्लीट होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. तिसऱ्या धावेला नाकारलं गेलं 7 कडून. साद मोमीन पुन्हा एकदा. लास्ट वॉर्निंग ज्योतिर्लिंग. अजून तुम्ही निर्णय दिला नाही. बॉलिंग मग मगायला सांगायचं नाही. त्याच ओव्हरला सांगायचं. दुसरं 1 ओव्हर नंतर सांगायचं असते. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून आणि टॉस जिंकून निर्णय घेतलाय तो बॉल फर्स्ट. आणि दुसऱ्या टीमला आमंत्रित केले गेले फलंदाजी मार्क वरती. दुसऱ्या टीमने तयार राहायचं फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा उंच उडवला गेला चेंडू. किती धावा पाहावं लागेल. 4 धावा. 4 धावा आल्यात. 7 बोबींच्या पॅड मधून चौकार आलाय. आणि रॉयल
स्वराज्य ही टीम कालच्या मॅच मध्ये पराभूत झाल्यानंतर काय एकतर्फी सामना आज केवढा केला त्यांच्यासाठी बनावं लागेल. हारलो तरी चालेल पण मैदान मात्र कधीच सोडायचं नाही, कारण मावळलेला सूर्य पुन्हा उगवतो आणि ते करून दाखवलं गेलंय. आणि ते चांगला झेल बनावा लागेल तिथे. अनिस पटेल तिथे फिल्डर आहे तयार. मागच्या मॅच मध्ये देखील 2 झेल घेतले होते आणि 5 विकेट्स बॉलिंग वरती घेतल्या होत्या. अनिस पटेल इचलकरंजी प्रीमियर लीग मध्ये आपलं नाव गाजवत आहेत. अनिस पटेल मास्तर. औपचारिकता मॅचची फक्त 2 चेंडू आणि 36 रन्स. आणि बॉलिंग मार्क वरती सागर सुतार. शॉर्ट पिच केला गेला, जोडवला गेला चेंडू परंतु तेथे लॉंग ऑन वरती फिल्डर आहे इरफान अत्तार. फिल्डर तयार होता. 1 रन कंप्लीट केली जाते. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू टाकल्यानंतर मला वाटते रॉयल साम्राज्य आणि मॅच इथे विन झाली आहे. रॉयल स्वराज्य आणि मॅच जिंकली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. लगेच बाहेर यायचं आहे, लगेच बाहेर यायचं आहे सर. राहुल सर जरा टीम घेऊन लगेच बाहेर या. राहुल सर कृपया टीम घेऊन लगेच बाहेर या. खूप वेळ झालाय तिसरा मॅच चालू करायला अजून. सागर सुतार मॅन ऑफ द मॅच. सागर सुतार. किती बॉल आहे? कोरोचीचं वादळ सागर सुतार ठरलाय सामनावीराचा पुरस्कार. लगेच यायचा सागर सुतार. आपली वाट पाहत आहेत. मान्यवरांच्या हस्ते आपल्याला ट्रॉफी देण्यात येईल. कृपया लगेच यायचं आहे. आपला सत्कार होईल येथे. सामनावीर सागर सुतार.